नमस्कार मंडळी, सकाळचे 6 वाजलेत आणि आता माझं फक्त पीठ मळून झालेलं आहे आणि भेंडी धुवून ठेवलेली आहे. कारण मला रात्री वेळच नाही भेटला भेंडी कापण्यासाठी, कारण खूप रात्री झोपण्यासाठी पण लेट झालं. लाडूंची ऑर्डर पूर्ण करत होती. काल ड्रायफ्रूट्स लाडूंची ऑर्डर जी होती ती पूर्ण केली, कारण आज त्या ताई घ्यायला येणार आहेत. म्हणून मग भेंडी कापण्यासाठी वेळच नाही मिळाला. मग सकाळी उठले आणि पीठ मळून घेतलं. आंघोळ वगैरे झालेली, कपडे वगैरे पण धुवून झालेले. पीठ मळून घेतलं आणि पटापट भेंडी कापायला घेतली आणि नंतर भेंडी भाजून घेतली. ते भेंडी भाजून घेण्याचं कारण काय, भेंडी ओली असते ना त्यामुळे. आणि साईडला चहा घेतला, कोरा चहा घेत असते मी सकाळची. चहा घेतलं की मला जरा बरं वाटतं. आणि हे असं भेंडी भाजून केली ना की भेंडी अजूनच छान लागते. सर्वांना आवडते पण खायला. एका साईडला भेंडीची फोडणी पण तयार केलेली आणि एका साईडला भेंडी भाजण्याचं काम चालू होतं. मध्ये मध्ये चहा पिणंही चालू होतं, कारण चहा प्यायला तर एवढा वेळच काढू शकत नाही. सकाळच्या कामाच्या गडबडीमध्ये डब्बे असतात, त्यानंतर पिठाचे पीठ मळे, त्याचे गोळे करून ठेवलेले पटापट होण्यासाठी चपात्या. आणि मग भेंडी एका बाजूला फोडणीला टाकली आणि चपात्या करायला घेतल्या. बघा भेंडी कशी होत आली हळूहळू. आता जवळजवळ 6:30 पावणे 7 झाले असतील घड्याळामध्ये. मी तर काही घड्याळ नाही पाहिला अजून. तर आता माझं चपात्या पण चालू आहेत. एका साईडला भेंडीची भाजी बनवायचं काम चालू आहे आणि पटकन असं काम उरकून घेतलं. तर आज पण मला लाडूंची ऑर्डर पूर्ण करायची. तर माझ्याकडे बघा नाचणीचे लाडू, डिंकाचे, मेथीचे, रव्याचे, बेसन चुरमा लाडू, शेंगदाणा लाडू असे वेगवेगळे लाडू बनतात. जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता. त्यानंतर बघा आता चपात्या करते पटापट एका बाजूला. तर सोनूची झाली आंघोळ वगैरे, तर सोनू आता उठली की सोनूला नाश्ता द्यावा लागेल. त्यानंतर सोनूचा डब्बा भरायचा. आता चपात्या जवळजवळ होत आल्यात. आता सोनूचा डब्बा भरून ठेवते. सोनूच्या डब्याला आता चपात्या वगैरे भरल्यात बघा कशा. आणि तिचा डब्बा आता बाहेर नेऊन थंड करायला ठेवते. आता ही सकाळची गडबड अशी चालू आहे बघा. डबे थंड करायला कसे ठेवले आहेत ते.